काही हे बापूराव टकटक पाहून राहिले, काहीच बोलून नाही राहिलं. काय झालं तर बापूरावले? विचारात दिसते ना, चांगला जबर विचार सुरू आहे वाटते बापूरावचा. बापूरा कोण कुठे आहे? तू ध्यान काही ध्यानच नाही आहे. कुठे लागला तू? तुम्ही कधी आले? काय इकडे तर लाईटचं पाहून राहिलो, कोण जायचं ध्यान कुठं आहे म्हणून. शेवटी मी त्या पाशी आलो आणि तुला झटका दिला का नाही बा. दिसन 5 मिनिटांनी दिसन 2 मिनिटांनी दिसन. शेवटी मला त्या पाशी आला तुला हलवा लागत, तेव्हा तू लक्ष गेलं म्हटलं मा इकडे. नाही तर तू तर असंच बसला होता काय, टकटक पाहून राहिला होता आणि बसला तर विचारात. काय एवढा विचार करून राहिला तरी तू? नाही असंच बसलो होतो. अरे बाबा तू असा नाही बसू शकत, नाही तर कधी तू लक्ष असते म्हटलं. आणि तू तसाच नाही बसू शकत. मला तरी असं वाटतं मनाला वाटलं तू खरं सांग बा. असं मनात ठेवू नको, मनात ठेवला ना गुपचूप नको ती माणसाची. सांगून दे, मी त्या मित्र आहे ना, सांगून दे. काही नाही मी कधीच नाही सांगतो तुला, पण आता सांगतो. आता लय झालं असं माझं डोकं पागल होऊन गेलं. तिकून गेलं माझ्या दिमाग असा या कोट्या पायी मावल्या. केलं रे त्या पोराला आणि काय झालं त्याला? बस ना सांगतो मी तुला सारी गोष्ट. बस सांग मग आता काय झालं तर. त्या डोक्यात कोणतं कोण घुसलं कोणतं नाही. मला दिसतात म्हणते का तू त्या मोठ्या पोराचंच भलं करतो, त्या मोठ्या पोराचंच भलं करतो. त्याच्या डोक्यात कोणा घातलं कोणा नाही. आता मी तर माझ्या दोन्ही पोरासाठी सारखंच करू ना. आता माझ्या दोन्ही पोरं होय तर त्याला सारखं तर द्यास लागून. मी तर सारखंच वागवतो त्याला, पण त्याच्या मनात कोणा घातलं कोणा नाही मला समजूनच नाही राहिलो. त्यासाठी तर दोन्ही पोरं सारखीच आहे. तुला समजलं नाही का कोणाला सांगितलं म्हणून? कोणाला विचारलं कोण नाही? त्या बायको विचारलं नाही का कोण घातलं माझ्या डोक्या? पहिले माझ्या पोरं म्हटलं बाबा 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 करे हा कोणतं काय एकत्र घर आहे. तर म्हटलं कधी कसं नाही काही आणि आणून टाकली काही करून टाकली कामाचं काही वाट पाहिजे. आता त्यांना नवीनच लावलं मोठ्याचाच जसा हे करते तो हिरोस. कोणत्या गोष्टी मोठ्याचा हिरोस कोणाला लावला त्यानं. आता त्याच्या मनात लस पटक कपट येऊन गेलो. मग त्याच्या बुडीला विचारलं, माईकची बुडी म्हणे का त्याच्या बायकोनच भरलं म्हणे त्याच्या मनात म्हणे का बा हिस्सा मागा तुम्हाला तुमची बाबा अशी करते. मग तिनं 2-3 ऐकलं म्हणते बुडीनं माझ्या घरच्या. तर मग मला तिनं सांगितलं, पण असं वाटते काय बुडीचं काय ऐकावं बा. बुडी काही माहित नाही काय बा त्या सुनीवर लावा बा मला असं वाटते. तू काय टेन्शन घेतो मग? तो जर अलग निघाल तयार असेल त्याच्या मनात जर कपट येऊन राहिलं असं तर तू असा करून टाक, देऊन दे त्याचा हिस्सा कर मोकळे दिले. नाही जर दबून राहिला असेल तर तो करू दे त्याला, घेऊ दे टोले मग. अरे त्याच्या लेकराची शिक्षण व्हायचे आहे, त्याच्या लेकरं आणला नाही म्हणून मी विचार करून राहिलो मला काय देऊन दिले सगळे सारखं देता येते. पण असं आहे मला असं वाटते का लोकांची कामाला गेल्यानं काही होत नाही बा, भागत नाही. एकटाच पोरगा आहे आणि एवढं मोठं घर सांभाळणं लय लागते ना. आता एकत्र असतं म्हणजे जर भागून जाते. त्याला तुझा विचार तू करून राहिला त्याचा विचार, पण त्याला तसं वाटू राहिला का तू सारा बेकारच करून राहिला म्हणून त्याचं. त्याला जर जमीन पाहिजे देऊन दे ना तू. काल रात्री तो माझ्या अंगावरला म्हटलं तिला अंगावर शोभलं काय. मी गेली तेवढं शिकवलं त्याला तेवढं शिकवलं आणि गेले तेवढेच पैसे दिले धंदा टाकाले त्याला तेवढेच पैसे दिले. असं नाही का मी बेमानी केली म्हणून एकाला जवळ केलं एकाला दूर केलं असं काहीच नाही केलं ना. मी जे दिलं दोघांनी सारखं दिलं. आणि लग्नाच्या त्याच्या बायकोले तिची ग्रॅमची पोत करून दिली, त्याच्या बायकोले 30 ग्रॅमची पोत करून दिली. सारं व्यवस्थित दिलं बरं, तरी त्याच्या पोटात दुखून राहिलो. काय दुखून राहिलं काय नाही. त्याचं जर कारण समजलं तर हे मी शॉर्ट करू शकतो, पण हे कसं आहे त्याचं मला कारणच मी समजून राहिलेलं खाली. मी तुला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला मात्र आहे तू का नाही ते 2 पोरं घे आणि तू बस एका खोलीत. तुम्हाला म्हणा मी हिस्सा देतो म्हणा. सगळंच देतो म्हणा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. दोघांनाही सारखं सारखं देतो म्हणा. आणि मला जो वागवा त्याला मी माझी जमीन देईन म्हणा जास्तीची आमच्या नावाची दोघांवर बायकोच्या असं म्हण तू. आणि त्याच्यात जर जो बसत असाल त्याच्या इकडे राह तू. आणि याला तर तुम्ही पाहिजे असेल तर त्याच्यात राहा, नाही तर याला पाहिजे असेल त्याच्यात राहा. कोणाच्या एका ह्याच्यात राह ना तू. मी आणि सगळं व्यवस्थित करून टाक. आणि मग त्याला कारण गिरून चांगला येणं विचार. नाही तर मग ते तसंच राहील ना मनात त्या कपट काढायचा मग प्रयत्न करायसाठी त्याच्यासोबत 2-4 शब्द चांगले बोल. म्हणजे निघन त्याच्या मनातलं काय आहे तो कपट. तुला सांगतो तो काही वागत नाही, कारण की त्याची बायको अशीच म्हणते डायरेक्ट मायात पाहिजे नाही बुडगी पाहिजे नाही खेडगं पाहिजे नाही अशीच म्हणते राजा. काही मी तिथे काही बोलत नाही काही नाही, खेडीच करते नुसतं. काय असं तिथं समजून नाही राहिलं कोण अशी बोलते तर ते तर वागवतच नाही. मग आता हाच पोरगा राहिला ना आणि याला विचारायला लागणार ना काय आपण जबरदस्ती दुसऱ्या घरात घुसाचं वागवत असेल तर वागवा, नाही तर मग आपल्या आमच्या दोघांवर बायकोची नावाची जमीन एकत्र काढून टाकू मी आणि याला देऊन देईन दोघांना सारखं. मी आता त्याला सांगतो तिला मीटिंग आणि ती पण मीटिंगमध्ये मला नाही बोलायचं समजत. म्हणजे तू बरोबर हिस्से करून देतो. मग त्याला असं वाटतं ना का हिस्से करायला बाहेरचा माणूस होता तर बा बेमानी केली नाही पप्पानं. नाही त्याला मी किती दिलं तर त्याला बेमानीच वाटतं ना. आणि घरातले भांडी काढायच्या वेळेस सगळं पाहा लागलं ना. आणि तू यासोबत आज 4 वाजता मी करतो मीटिंग भरतो आज सांगतो त्याला. तो मग तू कर जो फोन ये तुम्ही लगेच. तू काय टेन्शन ना काय मशीन काय एकाचे 2 तुकडे करून टाक मग काय होय काय टेन्शन घ्यायचं. काही घेणं नाही देणार नाही कर मग काय. चांगलं सांगितलं मला ते ना करून टाकतो काय डॉक्टर टेन्शन ठेवायचं आहे. बसा बाबू आपण शांततेत बोलू. बसा तुम्ही दोघं जण. बसतो आम्ही काका दोघांच्या बाहेर ना. म्हणजे त्याला माहीत पडते ना का काय दिलं काय नाही. मग नाही पाहिजे बा मीटिंग काका आले होते काकानं आमचं बरोबर नाही करून दिलं आमचं बायकोलं असं नाही पाहिजे. बोला त्याला तू त्या बुटीला बोलावून घे. बघ शांती मी आली माझ्या सुनायला घेऊन आली. आता आले ना सारे जण बोलतो आता मग मी लक्ष द्या सगळ्यांना. मी काय म्हणतो नेमका काय प्रॉब्लेम झाला लोक कोण निघायचं आहे तुम्हाला? काही नाही काका किती दिवस एकत्र राहा काही ना काही भांडावं लागतच असते म्हणून आपापलं केलं म्हणजे राहिलं नाही बरं राहते. काय पाहिजे याचा हिरस त्याचा हिरस करत बसल्यापेक्षा जो धना अलगच करून देणार तुम्ही. काय सर हिरस कधीच तुम्ही कधी तू हिरस नाही केला रे बाबू. आणि काऊन असा म्हणून राहिला तू तो कधी वावरत नाही तरी मी म्हणत नाही तरी तू मला हिरसच करून राहिला म्हणतं. आणि शेवटी तू मलाच म्हणून राहिला असेल ना हिरस गिरस. तो दे ना काही सांगायला तयार नाही पोरं. तो दे ना काय ते ना मग काय करून काय तर ते प्रेमच नाही राहिलो घरातल्या विषयी. तर मग आता ते काय सांगा आपल्याला घरातले जर असते ते सांगितले असते. पण आता त्याच्यात काही प्रेम नाही राहिलं आपण कोणाचं होय नाही तर सांगाल कशी ते मनातल्या गोष्टी. बापुरा त्यापेक्षा किती एकर जमीन आहे? काही नाही आमची 12 एकर जमीन आहे. पहा आता 12 एकरात कशी तुम्ही हिस्से टाकतात. मी सरळ बोलतो रे बा. आता हे 12 एकर आहे
बुडाबुडीच्या नावानं 3 एकर जमीन राहीन रे बा. हा एवढा ऐका तुम्ही. आणि जो बुडाबुडीला वागवान त्याला 3 एकर भेटान. हा म्हणजे बुडाबुडीची 3 एकर जर वागवलं तर चालते ना आम्हाला. आम्ही काही असं म्हणून नाही राहिलं का आम्हाला देऊन द्यायची. मी काही तसं नाही म्हटलं तुले. आणि तुला एकट्याला म्हटलं नाही, मोठा असून तू बोलून नाही राहिला. तुला गरम दिसून राहिला मला. गरमागरमी काम जमत नसते बाबू. प्रेमाने घ्यायला लागत असते काही गोष्टी. तर तुम्ही दोघांना नाही बुडाबुडीला वागवलं नाही तर तुम्हाला दोघाले 4.5 एकर जमीन भेटते. पहा मग आता काय तर तू वागत बुडाले काय सांग पहिले. कोणालाच वागत नाही रे बा, सांगून ठेवतो आत्ताच. चालेल लय गरम दिसून राहिली. हे तर पोई पोरगी तुमचा मानला. मी काही मदत बोलत नाही बा. तुम्हाला वागवायचं असून जो वागवायला तयार असेल त्यांना वागवा. मग नाही पाहिजे ना का बुडाबुडी याच्यात गेले याच्यात गेले. तुम्ही सांगा आता, तुमचे मत व्यक्त करा. मोठा बोल रे, ते तर काही वागवत नाही म्हणते. काय काही नाही आहे. हा माय बापू मी वागवाले तर तयार आहे. त्याची जर मायच्यात याची इच्छा असेल तर मी कधीही वागवाले तयार आहे. लाई नाही जर तयार असन तर मग मी वागवतो. नाही तर मग कायले बुड्याची जमीन घ्यासाठीच गडपासाठीच वागवलं असं नाही पाहिजे ना. तो वागवत असेल तर त्यालाही पहिलं प्रिफरन्स देऊन द्या तुम्ही. असं म्हणे वागवायला तयार आहे का बाबू बोलतो लाईन्या. मी नाही वागत, मला पाहिजे नाही, मी वागवतही नाही. घरची नाही म्हणते मी तरी वागत नाही. कारण तिच्या पुढे काय मला करावं लागते काय स्वयंपाक पाणी तिलाच करावं लागते ना. तिनं म्हटलं ते खरं जाऊ द्या. मी काही वागत नाही मग. पुढं नाही पाहिजे ना का बाई नगडपली त्यानं गडपली असं म्हणायचं काम नाही बा. डायरेक्ट आता तुम्ही आत्ताच बोलले आहे की तुम्ही वागवायला तयार नाही. मग मोठा आहे तयार. आता मी बुडाबुडीला विचारतो तुम्ही त्याच्यात राहायला तयार आहे का. तर तुम्ही पोराला विचारलं, मोठ्या सुनील विचारून घ्या का बाबा होते का नाही वागवत. मग काय पाहिजे भांडण आमच्यासाठी. त्यांना हो म्हणाशी मग भांडण व्हाशी. बाई वागवतं का तू. हो मामाजी, मी वागवायला तयार आहे. तुम्ही दोघं जण राहायला तयार का. अलग पाहिजे तुम्हाला काही बुडाबुडीले. असं काय बाप्पा, ज्यांना वागवलं त्याच्यात राहायला तयार आहे आम्ही. आमचं काही नाही असं. आता एक बोली करतो आणि आता जरी अलग निघाले ना आम्ही त्याइले जमीन दिली 4.5 एकर. मोठ्याली करा लागन, लाईनाली करा लागन, पुरीचं नेणं आणणं. मग म्हणून लिहिलं जमून नाही का मोठाच करत ते जमणार नाही. 1 वर्ष त्यांना बहिणीचं करा, 1 वर्ष त्यानं करा. याच्यात बसत असेल तर पा, नाही तर मग हायच मग. नाही तर जमीन आम्ही कमी देतो नाही तर. मग पुढचा हिस्सा टाका लागून. नाही बाबा ते करत जमीन बहिणीचं त्याचा काही विषय नाही. बहिणीचं तर कोणाच लागून तिचा हिस्सा ना आपल्यापाशी. हो त्या बायकोला विचारून घे ना एकदा. मामाजी मी करायला तयार आहे. झाला मग सगळे प्रश्न सॉल्व. काही मनात कोणाचे प्रश्न आहे का बोलून घ्या आताच. तुमच्या घरी 6 खोल्या आहे. 2 खोल्या बुडाबुडीच्या, 2 खोल्या मोठ्याच्या, लाईनाच्या 2 खोल्या. पहा बरोबर जमलं ना. आता काही भांडणं करू नका काही करू नका. आता सगळ्याचं व्यवस्थित झालं. आणि तुमची जमीन नाही घेऊन घ्या आता. वा काही करा तुम्ही. ना सारा घराचा सत्यानाश लाईनीनं झाली ना चांगली छाती थंडी. मापूर आले दूर करून मापासून करून राहिली व. माय आईले किती दुःख झालं सण. 2 पोरंच आहे व आणि त्या अलग काढून द्यायला लागलं. लय बेकार वाटतं माय बापाले. भांडण गिणं करू नका. संपली जा आता आपापलं सामान विमानाला लावा आता आपापल्या याच्यात.